नमस्कार मंडळी, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। नवरी मिळे हिटलरलाच्या 3 ऑगस्टच्या भागात आपण पाहतो की एजे सांगतो एखादी व्यक्ती व्हेज और नॉन व्हेज खायचं ठरवते तो त्या व्यक्तीचा पर्सनल चॉईस नसतो। त्याचं बालपण कसं गेलंय, त्याची लाईफस्टाईल कशी होती, आई वडिलांनी काय शिकवलंय हे सर्व त्यात असतं। एजे सांगतो आपल्या फॅमिलीमुळे लीलाच्या बाबतीत हे घडलंय। लीला व्हेजिटेरियन असूनही तिने चुकून नॉनव्हेज खाल्लंय, त्यामुळे कोणालाही शिक्षा करण्याच्या आधी मला लीलाची माफी मागायची आहे। आणि एजे लीलाला सांगतो माझ्या फॅमिलीमुळे आणि माझ्यामुळे हे सगळं घडलं, त्यासाठी आय एम सॉरी। लीला एजे आपली माफी मागतोय हे पाहून शॉक होते। लीला सांगते मी ना तो कबाब खायलाच नको होता। त्यावर एजे सांगतो नाही लीला, तू ते स्वतः खाल्लेलं नाहीयेस, तुला ते खायला कोणीतरी भाग पाडलंय। एजे सांगतो ती व्यक्ती आहे श्वेता। एजे श्वेताला विचारतो तुला माहीत होतं की लीला व्हेजिटेरियन आहे, हो की नाही तेवढं सांग। त्यावर श्वेता सांगते हो, तरीही तू लीलाला ते कबाब टेस्ट करायला सांगितलेस, हो की नाही। त्यावर श्वेता सांगते हो। एजे श्वेताला सांगतो चूक झाली आहे तर शिक्षा होणार। एजे श्वेताला शिक्षा देतो की तिने पुढचे 2 दिवस जहागीरदारांचं किचन सांभाळायचं आहे। श्वेता सांगते मला वेगवेगळे डिशेस बनवायला आवडतात, त्यामुळे मी हे इझिली करेन आणि मी या फॅमिलीला स्वतःची फॅमिली मानत आली आहे, माझं सासर समजत आली आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही शिक्षा काहीही अवघड नाहीये। त्यावर एजे सांगतो तुझं ज्या व्यक्तीशी लग्न झालं नाहीये ती व्यक्ती तुला शिक्षा देत नाहीये, तुला जी व्यक्ती शिक्षा देत आहे तो एक अव्वल दर्जाचा शेफ आहे, सो डोंट बी ओव्हर कॉन्फिडंट। पुढच्या सीनमध्ये आजी लीलाला लीला मी तुला सांगितलं होतं ना सगळं काही ठीक होईल, अभिरामने सगळ्यांसमोर तुझी माफी मागितली। लीला म्हणते हो ना, मला वाटलं मलाच ओरडतील, आश्चर्य वाटलं मला। आजी लीलाला सांगते लीला यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे, मुळात तू नेहमीच चुकीची असते, हा समजच चुकीचा आहे। आजी लीलाला सांगते अभिराम न्याय अन्यायामध्ये कधीच नाती आडवी आणत नाही, साधा सरळ विचार करणारा आहे तो, तटस्थपणे प्रत्येक गोष्टींकडे पाहणारा आहे तो। आता बघ हळूहळू तुझा चांगुलपणा सुद्धा त्याच्या समोर येईल। पुढच्या सीनमध्ये लीला गणपती समोर बसलेली असते आणि ती गणपतीला सांगत असते पार्टनर एजे नक्की कसे आहेत, विक्रांत म्हणाला तसे गुन्हेगार आहेत, तू बघितलंस ना कशी त्यांनी माझी बाजू घेतली, 4 लोकात माझी बाजू घेणारे एजे कसे काय कोणाचा खून करतील। की आजी म्हणाल्या न्याय अन्यायामध्ये एजे नाती आणत नाही। लीला गणपतीला सांगते की मी एजेना घाबरून त्यांच्यापासून लांब पळत जाते ना, त्याच्यामुळे मला ते नक्की कसे आहेत ते समजत नाहीये। लीला सांगते पार्टनर मला जे एजे नक्की कसे आहेत हे जाणून घ्यायचे असेल ना तर मला त्यांच्यापासून लांब जाणं चालणार नाही। लीला सांगते पार्टनर आजपासून ना मी सावलीसारखी एजेंबरोबर राहणार आणि खरोखर ते माणूस म्हणून कसे आहेत हे मी शोधून काढणार। लीला गणपतीला सांगते या सगळ्यामध्ये तू मला तुझी साथ दे। पुढच्या सीनमध्ये दुर्गा किशोरला सांगते अक्षरशः श्वेताने हद्द पार केली, ती जे काही वागते आहे ना त्यामुळे एजे आणि लीला एकमेकांच्या अजून जवळ येतील। त्यावर किशोर दुर्गाला म्हणतो तुला तर नेहमी एजेंचं भलं व्हावं असंच वाटतं ना। त्यावर दुर्गा म्हणते मला एजेना फक्त सुखी झालेलं पाहायचंय, मग ते लीला सोबत असेल किंवा लीला शिवाय। श्वेता जे काही करते ना त्याचा त्रास फक्त लीलालाच नाही तर एजेंना सुद्धा होतोय आणि ते मी कधीच खपवून घेणार नाही। किशोर मनातल्या मनात म्हणतो हा एजे काका म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये आणि मी लवकरात लवकर एजेला त्याची जागा दाखवून देणार। पुढच्या सीनमध्ये लीला एजेंच्या बेडरूममध्ये येते। लीला एजेंच्या बेडवर येऊन सरळ झोपून देते आणि तेवढ्यात एजे येतो। एजे लीलाला विचारतो तू इथे काय करतेस, मला माहिती आहे तू झोपलेली नाहीये। लीला सांगते एजेला आजपासून मी ह्याच खोलीत झोपणार आहे। एजे शॉक होऊन तिला विचारतो का। लीला मनात बोलते मी तुम्हाला कसं सांगू, मी तुम्हाला समजून घ्यायला या खोलीत आली आहे, ते खरं कारण सांगण्याची तर सोयच नाहीये। शेवटी लीला एजेला सांगते मी तुमची बायको आहे म्हणून मी इथे आली आहे। एजे लीलाला सांगतो मी तुला या रूममध्ये राहण्याची परमिशन दिलेली नाहीये। त्यावर लीला सांगते
ठीक आहे, जाते मी आणि जाऊन आजींना सांगते की मी आले होते या रूममध्ये राहायला, पण तुम्हीच मला हकलवलं. आणि लीला दरवाजाच्या दिशेने जायला निघते. त्यावर एजे चिडतो आणि सांगतो, थांब थांब थांब. ठीक आहे, तू त्या सोफ्यावर जाऊन झोप. लीला एजेला सांगते, मीच का नेहमी सोफ्यावर झोपायचं, आपण ना अल्टरनेट डेज ठेवूया, आज तुमची टर्न. लीला सांगते एजेना, मला खूप झोप येते, गुड नाईट. आणि असे म्हणून ती बेडवर जाऊन झोपते. एजेकडे काही बोलण्याचा चान्सच नसतो, त्यामुळे एजेला नाईलाजाने सोफ्यावर जाऊन झोपावं लागतं. लीला मनात म्हणते, आता एजे मी तुमच्यापासून लांब राहणार नाहीये. मी तुम्ही खरे कसे आहात हे जाणून घेणार आणि तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.